आता बातम्या पाहूयात विस्ताराने। राज्यभरामध्ये 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,000 बोगस लाभार्थी आढळले। शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी होणार आहे। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली। योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांविरोधात आता सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत। योजनेचा लाभार्थी घेतोय दादा सगळ्यात योजनेचा लाभार्थी घेतोय दादा सगळ्यात आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मते विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार, शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमामध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे। द्राक्ष बागायतदारांच्या 65व्या वार्षिक संमेलन उद्घाटन सोहळ्यामध्ये दोन्ही पवार एकत्र येण्याची शक्यता आहे। वाकड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवार आणि अजित पवार यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमानिमित्त आता पवार काका पुतणे एकत्र एकाच मंचावर येणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय, तर महाराष्ट्रातील मतं गेली कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मतं गेली कुठे हा प्रश्न 8 महिन्यानंतरही अनुत्तरित आहे। महायुतीला जनतेनं कौल दिला नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे। मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही विचारला। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यानंतर। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज संगमनेर दौरा आहे। एकनाथ शिंदेंची आज